राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। राजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती महाराज की जय। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा। देव माझा मी देवाचा, देव पहावया गेलो, माझा मीच देव झालो। देव माझा मी देवाचा, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर। देव माझा मी देवाचा, तुका म्हणे धन्य झालो, आज विठ्ठला भेटलो। देव माझा मी देवाचा। सेवेसाठी घेतलेला अभंग आहे श्री संत तुकाराम महाराजांचा। देव माझा मी देवाचा, ही माझी सत्य वाचा। पण वाचा सत्य कधी? ज्यावेळेला मनाचा निग्रह पक्का होईल, देव माझा आहे आणि मी देवाचा आहे, त्यावेळेला ही वाचा सत्य होते। आणि अशा पद्धतीनं महाराज पुढं म्हणतात, देव पहावया गेलो, माझा मीच देव झालो। खूप प्रचंड दुष्काळ पडलेला होता, पशुपक्ष्यांना चारा नव्हता, गुराढोरांना वैरण नव्हती, लेकरा बाळांना अन्न पाण्यावाचून जगावं लागत होतं। आणि अशा दुष्काळाचा सामना कसा करायचा? इतिहासातला काळ म्हणजे शिवाजी राजांचा काळ होता तो। तुकाराम महाराजांनी ठरवलं, अरे असा जर देव असेल तर मग काय करायचे? नक्की देव आहे की नाही, असा तो त्रास कसा देईल आपल्याला? महाराजांनी ठरवलं आणि ते डोंगरावरती जाऊन नंदुरगिरीच्या झाडाखाली देव आजमावायला गेले। विजांचा कडकडाट झाला, पाऊस आला आणि पावसामध्येच तुकाराम महाराजांना विठ्ठल भेटला, कारण दुष्काळ संपला होता। त्यावेळेला महाराज म्हणतात, देव पहावया गेलो, माझा मीच देव झालो। अशा पद्धतीनं महाराज काय सांगतायत की ज्यावेळेला आपण स्वच्छ मनानं निर्मळ मनानं देवाची भक्ती करतो आणि खरोखर आपलं सुख दुःख काय आहे त्याला सांगतो, त्यावेळेला आपला आपणच देव होऊन जातो। देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर। तुकाराम महाराज म्हणतात, हा देह हे देवाचं मंदिर आहे, आत्मा हा परमेश्वर आहे। पण कधी तो देह निर्मळ असेल, पवित्र असेल, स्वार्थी नसेल, भक्ती भावानं अगदी भरून गेलेला असेल, कुणाबद्दल वाईट भाव नसेल मनात, भापडापणा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वार्थ नसेल, सगळ्या गोष्टीपासून तो मुक्त असेल, फ्रँक असेल, त्यावेळेला मात्र हा देह देवाचं मंदिर बनू शकतो। शेवटी महाराज म्हणतायत, तुका म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो। अशा पद्धतीनं महाराजांना सगळ्या अभंगामध्ये त्यांनी तेच सांगितलं, देव पहावयाला गेलो, माझा मी देव झालो। देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, देव माझा मी देवाचा, हे सगळं घडून जाते। आणि मग आता मात्र देवा मी धन्य झालो, माझा कार्यभाग आता संपला, कारण तू मला भेटला। तू भेटणं म्हणजे हे माझ्या जन्माचं सार्थक आहे। असाच परमेश्वर तुम्हा आम्हाला सुद्धा भेटू शकतो। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। लाईक करायला पैसे पडत नाहीत आणि
सबस्क्राईबचं बटन दाबायला तुमच्या खिशातले पैसे जात नाहीत. आपला हिंदू धर्म वाचवा मित्रांनो. गड्यांनो, लाईक करायला कंजूसपणा करू नका आणि माझा व्हिडिओ सगळीकडं शेअर करा. कसा वाटला व्हिडिओ कळवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.